नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वात फास्ट बॅच म्हणजेच बॅच क्रमांक 63 मधील उमेदवारांना कोणत्या तारखेस व कोणत्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी निकष पडताळणीसाठी बोलवण्यात आले आहे व त्यांना नियुक्ती कधी दिली जाणार आहे, आजपर्यंत यादीप्रमाणे किती उमेदवारांची निकष पडताळणी झालेली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित समजेल। तर पाहू शकता 3 वेगवेगळे ठिकाण अशा प्रकारे आहेत। पहिला पाहू शकता वर्ल्ड ट्रेड सेंटर, दुसरं पाहू शकता आझाद मैदान पोलीस क्लब, आझाद मैदान पोलीस ठाणेजवळ मुंबई येथे। तर तिसरा पाहू शकता प्रेरणा हॉल पोलीस क्लब, आझाद मैदान मुंबई येथे। तर अशा प्रकारे 3 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखेस बोलवण्यात आलेलं आहे। तर यादीप्रमाणे अनुक्रमांक 1 ते 100 पर्यंतच्या उमेदवारांना दिनांक 8/5/2024 रोजी बोलवण्यात आलेला आहे। तर तसेच पाहू शकता 101 ते 200 पर्यंतच्या उमेदवारांना 9 मे रोजी बोलवण्यात आलेला आहे व 201 ते 400 पर्यंतच्या उमेदवारांना 10 मे रोजी बोलवण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे बोलवण्यात आलेला आहे। 401 ते 600 पर्यंतच्या उमेदवारांना 13 मे रोजी आझाद मैदान पोलीस क्लब, आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ बोलवण्यात आलेला आहे। तसेच पाहू शकता 601 ते 800 पर्यंतच्या उमेदवारांना 15 मे रोजी आझाद मैदान पोलीस क्लब, आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई येथे बोलवण्यात आलेला आहे। तसेच पाहू शकता 801 ते 1000 पर्यंतच्या उमेदवारांना व 1001 ते 1200 पर्यंतच्या उमेदवारांना 21 मे व 22 मे रोजी प्रेरणा हॉल पोलीस क्लब, आझाद मैदान मुंबई येथे बोलवण्यात आलेला आहे। व पाहू शकता यादीप्रमाणे अनुक्रमांक 1 ते 1200 पर्यंतच्या उमेदवारांना आजपर्यंत निकष पडताळणीकरिता बोलवण्यात आलेला असून त्यामधील बरेच उमेदवारांना ही नियुक्ती दिली गेलेली आहे। त्यामधील ज्यांचे वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे निकष पडताळणी झालेली आहे त्यांना लवकरात लवकर नियुक्ती दिली जाणार आहे व बऱ्याच उमेदवारांना नियुक्तीही दिली गेलेली आहे। तर पुढील उमेदवारांना टप्प्याटप्प्याने व लवकरात लवकर नियुक्ती दिली जाणार आहे। तर ज्यांचे आझाद मैदान येथे झालेली आहे निकष पडताळणी त्यांनाही टप्प्याटप्प्याने बोलवलं जाणार आहे। त्यांनी तयारीत राहायचं आहे, संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो प्रेरणा हॉल येथे बोलवण्यात आलेल्या उमेदवारांनाही लवकरात लवकर बोलवलं जाईल, बाकीच्या उमेदवारांनाही लवकरात लवकर निकष पडताळणीसाठी SMS येऊ शकतात। तर पाहू शकता अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो। माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।